नमस्कार मित्रांनो, फिनिक्स अकॅडमी साताराच्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण या वर्षीच्या पोलीस भरतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरणारा घटक म्हणजे जिल्हा विशेष हा घटक. याच्यावरती आपण आज महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी समोर आणलेली आहे. सर्वप्रथम आपण पुणे जिल्हा या जिल्ह्यावरती आपण महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. त्याच्यामध्ये आपण बघतोय पुणे जिल्ह्याचा नकाशा. पुणे जिल्ह्याचा नकाशा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. यावर्षी ज्यांनी ज्यांनी पुणे पुणे जिल्ह्याला फॉर्म भरलेला आहे, त्या सर्व मुलांसाठी हा नकाशा पाठ असणं गरजेचं आहे. पुणे जिल्ह्यामध्ये टोटल किती तालुके आहेत, हा देखील आपण घटक पुढे बघणार आहे. एकूण 14 तालुके आहेत. त्या 14 तालुक्यांमध्ये प्रत्येक तालुक्याचं भौगोलिक स्थान परीक्षेला विचारतील. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं दिशा माहित असणं गरजेचं आहे. या दिशेला या बाजूला पूर्व दिशा आहे, या बाजूला पश्चिम दिशा आहे, या बाजूला उत्तर दिशा आहे आणि या बाजूला दक्षिण दिशा आहे. तर दिशावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारतील. पुणे जिल्ह्याच्या पूर्वेला कोणता जिल्हा आहे असा जर प्रश्न विचारला कोणता तालुका आहे, तर त्याचं उत्तर असणार आहे इंदापूर तालुका. जर तुम्हाला प्रश्न विचारला पुणे जिल्ह्याच्या उत्तरेला कोणता तालुका आहे, तर त्याचं उत्तर असणार आहे जुन्नर तालुका. जर तुम्हाला प्रश्न विचारला पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणता तालुका आहे, त्याचं उत्तर असणार आहे भोर तालुका. आणि पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेला कोणते तालुके आहेत, तर मावळ आणि मुळशी हे दोन तालुके पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेला आहेत. याच अनुषंगानं तुम्हाला परीक्षेला अजून पुढचे प्रश्न विचारतील. पुणे जिल्ह्याला किती जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत, तर पुणे जिल्ह्याला आपण बघूया किती जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. पुणे जिल्ह्याला लागलेल्या सीमा आपण समोर बघतोय. 5 जिल्ह्यांच्या सीमा पुणे जिल्ह्याला लागलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण बघतोय पुणे जिल्ह्याच्या उत्तरेला व पूर्वेला कोणता जिल्हा आहे, तर उत्तरेला आणि पूर्वेला असणारा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर आहे. पुणे जिल्ह्याच्या आग्नेयेला असणारा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा आहे. पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेला असणारा म्हणजे खालच्या बाजूला असणारा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा आहे. पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेला असणारा जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा आहे आणि पुणे जिल्ह्याच्या वायव्येला असणारा जिल्हा म्हणजे ठाणे जिल्हा आहे. आता याच्यावरती परीक्षेला प्रश्न काय विचारतील, तर या 5 जिल्ह्यांपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा पुणे जिल्ह्याला लागलेली आहे किंवा लागलेली नाही, हा प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारणं अपेक्षित आहे. किंबहुना हा प्रश्न बऱ्याच वेळा पडलेला पण आहे. म्हणून लक्षात ठेवा की पुणे जिल्ह्याला किती जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत, त्याचं उत्तर असणार आहे 5. 5 जिल्हे कोणते, तर परत एकदा सांगतो. अहिल्यानगर, सोलापूर, सातारा, रायगड आणि ठाणे या 5 जिल्ह्यांच्या सीमा पुणे जिल्ह्याला लागलेल्या आहेत. हा घटक परीक्षेच्या दृष्टीनं फार महत्वाचा आहे. तो घटक तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर अजून परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची माहिती बघा. पुणे जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती आहे, तर पुणे जिल्ह्याचं क्षेत्रफळ हे 15,643 चौरस किलोमीटर इतका आहे. पुणे जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीनं कितव्या क्रमांकाचा जिल्हा आहे, तर दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे. हा देखील घटक परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा तुम्हाला माहित आहे. त्या जिल्ह्याचं नाव आहे अहिल्यानगर. 2 नंबरचा जिल्हा आहे पुणे जिल्हा आणि त्या पुणे जिल्ह्याचं क्षेत्रफळ जर विचारलं तर 15,643 चौरस किलोमीटर इतकं काय आहे क्षेत्रफळ आहे. त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये एकूण टोटल तालुके किती आहेत, तर ते टोटल तालुके 14 आहेत. त्या 14 तालुक्यांची नावं देखील तुम्हाला लक्षात राहणं गरजेचं आहे. पुणे जिल्ह्यामध्ये पुणे शहर हा देखील एक वेगळा तालुका आहे. हा घटक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुरंदर हा वेगळा तालुका आहे. त्याच्यानंतर इंदापूर हा देखील काय आहे महत्वाचा तालुका आहे. बारामती हा तालुका आहे. भोर तालुका आहे. हवेली आहे. खेड, जुन्नर, शिरूर, दौंड, मुळशी, मावळ, आंबेगाव आणि राजगड अशी टोटल पुण्यामध्ये 14 तालुके आहेत. आणि या 14 तालुक्यांची नावं लक्षात ठेवायची का, तर 100% तुम्हाला लक्षात ठेवावीच लागणार आहेत. कारण परीक्षेला प्रश्न विचारतात खालीलपैकी कोणता तालुका पुणे जिल्ह्यामध्ये येतो किंवा येत नाही. तर या 14 तालुक्यांची नावं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ती कशी लक्षात ठेवायची, तर ते लक्षात ठेवा अशा पद्धतीने ते आपल्या लक्षात ठेवता येतील. पुणे शहर आणि पुरंदर हे 2 तालुके लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा बारामती, भोर हे 2 तालुके लक्षात ठेवा. म्हणजे आतापर्यंत आपण 4 तालुके बघितले. पुणे शहर, पुरंदर 2 झाले. त्याच्यानंतर बारामती, भोर हे 2 झाले. त्याच्यानंतर बघा आपण बघतोय मुळशी आणि मावळ. मुळशी आणि मावळ हे 2 तालुके झाले. तुम्हाला हा देखील घटक परीक्षेला विचारतील. कोणता तालुका पुणे जिल्ह्यामध्ये येतो किंवा कोणता तालुका पुणे जिल्ह्यामध्ये येत नाही. पहिले 2 आपण बघितले पुणे शहर आणि पुरंदर. 2 नंबरला आपण बघितले बारामती आणि भोर. 3 नंबरला आपण बघतोय मुळशी आणि मावळ. त्याच्यानंतर आपण बघतोय जुन्नर आणि शिरूर. त्याच्यानंतर आपण बघतोय इंदापूर आणि हवेली. त्याच्यानंतर आपल्याला बघायचे खेड, दौंड. त्याच्यानंतर आपण शेवटी बघतोय आंबेगाव आणि राजगड. अशी
टोटल 14 तालुकं पुणे जिल्ह्यामध्ये येतात आणि या 14 तालुक्यांची नावं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता हे सगळे तालुके तुम्हाला पाठ केल्याशिवाय पर्याय नाही. परीक्षेच्या दृष्टीनं हे सगळे घटक महत्त्वाचे आहेत. म्हणून या वर्षीच्या जिल्हाविशेषच्या माहितीबाबत तुम्हाला जर अजून काही थोडीशी माहिती असणं गरजेचं आहे किंवा तुम्हाला माहिती पाहिजे असेल, तर आपल्या YouTube चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. कारण आपण इथून पुढची देखील प्रशासकीय माहिती, भौगोलिक माहिती, राजकीय माहिती आपल्या YouTube चॅनलवरती पुढील 2-3 दिवसामध्ये सर्वांना देण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. धन्यवाद. थँक यू.